तो हाय, माझं नाव आहे सागर आणि मी आत्ता चाललो आहे विसापूर फोर्टला. आणि आत्ता मी आहे मळवली स्टेशनच्या इथे. इथून मग पुढे मी जाणार विसापूरला. हे बघा, हे आहे मळवली स्टेशन. इथून मग मी जाणार आहे विसापूर फोर्टला. आणि विसापूर फोर्टला जाण्यासाठी इथून एक ब्रिज आहे समोर, तिथून मग आपल्याला पुढे जाऊन राईटला जायचं आहे. मी आलो आहे शिवाजीनगरवरून. तर ठीक आहे, आता बघू पुढे कसं होतं. जसं की तुम्ही बघू शकता, मी या रस्त्याने आलो आहे आणि इथं नोटिफिकेशन म्हणजे एक बोर्ड आहे, तिथे लिहिलेलं आहे सगळं की विसापूरसाठी जाण्यासाठी पुढे जायचं आहे आपल्याला. तर इथून नंतर मग हा खाली एक रस्ता जातो, हा एक रस्ता आहे खाली. इथून मग खाली जायचं आहे आपल्याला. मग कंटिन्यू करू. जसं की तुम्ही बघू शकता की मला रिक्षा वगैरे काही भेटलेलीच नाही आहे. सो इथून 5 किलोमीटर अंतरावर विसापूर फोर्ट आहे. तर ठीक आहे, आता मी चालतच निघालो आहे. जर रस्त्यात काही भेटलंच तर मग बघू पुढे आपण, तसंच कंटिन्यू करू. आता ॲज युज्युअल मी चालत निघालो आहे आणि कारण की रिक्षा अजिबात नाही आहे इथे. तो ठीक है, चलो हम दो हमारे दो पैर, चलो चलते चलते जाते हैं. मग बघूया, जर रस्त्यात काही भेटलंच आपल्याला तर चांगलंच आहे, नाहीतर मग 5 किलोमीटरांचा अंतर आहे. साधारणतः 40-50 मिनटं लागतील चालत जातात. मध्ये एक लेणी पण लागते. सो बघू आपण, रस्ते जर बघता आलं तर आपण ते पण बघू आणि मग जाऊया पुढे. इथून तर सरळच रस्ता आहे, गावातूनच रस्ता आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तरीच वाटलंच तर लोकल जे आहेत त्यांना विचारा, ते नक्कीच चांगलं गाईड करतात. कारण की मी पण येतं स्टेशनवर एका मावशींना विचारलं, तर त्यांनीच मला रस्ता सांगितला आहे. कारण की मलाही नक्की रस्ता माहिती नव्हता. सो आता ठीक आहे, कंटिन्यू करतो पुढे. सो अजून मी चालतोच आहे, 15-20 मिनटं झाली चालतोय. अजून अर्धा रस्ता झाला असावा. सगळं गावातूनच रस्ता आहे. सो आणि इथे कुठली गाडी दिसत नाही सकाळीच. रिक्षा अशा कारणाने नसतील, कारण की मी वीकडेला आलो आहे. जर तुम्ही विकेंडला आले तर नक्की तिथे रिक्षा सकाळपासून अवेलेबल असतीलच. सो तुम्ही जर येणार असाल तर विकेंडला या. मी वीकडेला आलो कारण की मला चांगलं बघायला आवडतं. म्हणजे कारण की विकेंडला खूप गर्दी असते अशा ठिकाणी, त्यामुळे वीकडेज चांगले पडतात. हे पूर्ण गाव आहे. इथून चालतोय मी, चल रहे बस चलते जाओ. आणि हा, रस्त्यात येताना तुम्हाला खूप सारे बोर्ड दिसतील जे तुम्हाला डायरेक्शन देतील की नक्की विसापूर फोर्ट कुठे आहे, लोहगड फोर्ट कुठे आहे. आणि इथे एक भाजी म्हणून लेणी पण आहेत, त्यांची पण डायरेक्शन दिलेली आहे. तर बघू, रस्त्यात जा असतील तर नक्कीच बघू आपण ते. आणि जागोजागी चेंजिंग रूम पण आहेत, पे अँड यूज चेंजिंग रूम्स. मला एक बोर्ड दाखवतो आता, कॅमेऱ्यातून एवढं लांबून दिसत नसेल, जवळ जाऊन दाखवतो. कारण की ते पावसाळ्यामध्ये धबधबा चालू असतो, त्यामुळे खूप लोक इथे येतात आणि नक्कीच या रूमचा फायदा. हे बघा, पे अँड यूज टॉयलेट्स अँड चेंजिंग रूम्स. सो चलो अपनी जर्नी चल दे. बघा, अजून एक इथे बोर्ड आहे जो तुम्हाला दाखवतो. कॅम्पिंग वगैरे सगळं दाखवत आहे.
हा बघा, एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे विजय फार्म्स म्हणून. हे बघा अजून एक बोर्ड. असे खूप सारे बोर्ड आहे तिथे. सो चालतोय मी. ठीक आहे, एकदा मी मॅप चेक करून घेतो, नाही तर असं व्हायचं मी इथेच अडकून बसायचो, चुकीच्या रस्त्याने जायचो. सो मला आत्ताच कळलं आहे की रिक्षावरती चढत नाही रे, घाटाचा रस्ता खूप खराब आहे. त्यामुळे जर सुमो टेम्पो काय भेटली तरच ती वरती जाते. रिक्षावरती चढतच नाही. त्यामुळे आता काय भेटते. सो आत्ताच मला एक लोकल माणूस भेटला होता. त्याने मला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडलं आहे आणि अर्धा रस्ता आता मी परत कंटिन्यू करतो आहे. अशा ठिकाणी लोक खूप आपल्याला सपोर्ट म्हणजे मदत करतात, जशी त्यांनी मला केली. मी एकटाच होतो ते बघितलं त्यांनी आणि ते बोलले सर अर्ध्या रस्त्यापर्यंत मी सोडतो तुला, नंतर मग पुढे तू कंटिन्यू कर. आणि अजून एक रस्ता जातो विसापूरला, पण त्यांनी मला सजेस्ट केलं का त्या रस्त्याने नको जाऊस, कारण की ते कठीण रस्ता आहे. लोकल वापरतात तो, पायवाट आहे. आता तरी आपण या रस्त्याने जाऊ, नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मग जाऊया त्या रस्त्याने. तर चाललो आहे मी. अजून तर पोचलो नाही आहे, पण होप लवकरच पोचलो पाहिजे, कारण काय नंतर मग ऊन वाढेल आणि प्रॉब्लेम होईल. हां चालून खूप दम लागला आहे, दिसायला तुम्हाला चेहऱ्यावरून. आणि हां खूप दम लागला आहे. अजून अर्धा रस्ता जायचं आहे मला, फक्त बेस विलेज. सो पाणी बिणी पिणार आणि मग निघणार. हो, तुम्हाला जर दिसत असेल तिकडे गाड्या उभ्या आहेत आणि मस्त वातावरण आहे, हवा चालू आहे, तरी मला गरम होत आहे, कारण की एवढं चालत आलो आहे, दम तर लागेलच. ॲज यू कॅन सी तिथे काही गाड्या उभ्या आहेत, 3 गाड्या उभ्या आहेत. सो त्यांच्या गाड्यावरतीच चढतच नाही आहेत. सो आय थिंक त्यांना पण चालतच यावं लागेल. हो, बघू पुढे कंटिन्यू करायचं पटकन. पाणी पिणार आणि निघणार आता. अजून पण मी चालतोच आहे. आत्ता 1 तास होत आलाय मी चालतोय आणि रस्ता संपतच नाही. प्रचंड दमलोय. आता हा चढण आहे एक समोर, बघू शकता. तो चढण झाला, तोच समोरचा चढण चढला आम्ही थोडी विश्रांती घेऊ आणि मग परत पुढे चालायला सुरुवात करेल. खूप बेकार आहे, खूप दमवणारी ट्रेक आहे. कारण काय, तुम्हाला बेसला जायलाच खूप चालायला लागतं. किमान 1-1.5 तास चालावं लागतं आहे, नंतर परत चढायला आहे ते बिघडत. सो थांबतो आहे इथं. आता थोडाफार आपले टायगर बिस्किट खातो आता. ते खाऊन झाल्यावर परत कंटिन्यू कर, थोडाफार तर खाल्लं पाहिजे. सकाळपासून मी काय खाल्लं नाही आहे, फक्त चहा पिलेला. सो आता खाऊन निघतो परत. आता तरी 15 मिनटं दाखवतोय गुगल मॅपवर, बघूया किती वेळ लागतो. होप लवकरच होईल. सो आपण खूप जवळ पोचलोय. हा जो तुम्हाला दिसतोय ना, हा लोहगड आहे आणि मी आता विसापूरच्या रस्त्यावर आहे. सो इथून कंटिन्यू करतो मी पुढे. जिथं मी थांबलो होतो ना, तिथून सरळ रस्ता जातो तो लोहगडला आणि लेफ्ट साईडला जातो तो विसापूरकडे जातोय. सो आता विसापूरकडे चाललो मी. हो, कोणीच नाही आहे सोबत, म्हणजे आहे सोबत ते दिसत पण आहे रस्त्याला कोण. सो
बघू शकता वरती वातावरण खूप छान आहे, खूप वारा सुटलाय आणि वरती याच्याहून जास्त वारा असेल यात काय शंकाच नाही. फक्त ऊन नको लागायला मला, कारण काय ऊन झालं तर एवढं चांगलं मजा नाही येणार एवढी, कारण की फुटेज आपल्याला तसं भेटणार नाही. आणि त्यातले त्यात मी मोबाईलवर शूट करतो, त्यामुळे चांगलंही येणार नाही. होप हे बघा असं सगळं आहे. तर रस्ता तर कंटिन्यू करत आहे, 10 मिनटं लागतील अजून खालपर्यंत पोचायला. मग परत पुढे मग कंटिन्यू पाऊण तास, अर्धा एक तास असेल परत वरती चढायला. आता हा सरळ रस्ताच चाललाय, तिकडेच कंटिन्यू करू आपण रस्त्यावरच. लोकल लाईट पण कोण दिसत नाहीत मला, नाही तर त्यांना विचारलं असता. सरळच्या सरळ लोकांचा आवाज येतोय, दिसत नाहीत लोक. इकडे आहेत लोक लाईट्स. करूया पुढे. तेव्हा ते तुम्हाला दिसते का ह्या ज्या चिरा पडलेल्या आहेत, आय थिंक त्या लेण्या वगैरे असू शकतात. बघूया जाऊन नक्की आहे तरी काय ते. सो चला, सरळ सरळ रस्ता आहे. चालतोय मी एकटाच, माझ्या मागे पण कोणीच नाहीये, नाही माझ्या पुढे कोणी, फक्त मी आणि मीच, मीपणाची जाणीव. चल, चालतो चालतो तुम्हाला सांगतो की विसापूर हा आहे ना, पहिले पेशे त्यांनी बांधला आणि याची उंची समुद्र सपाटीपासून 1800 का 80 काहीतरी. मी काल रात्री बघितलं होतं, पण मला काय आठवत नाही आता. तरी पण मी बघतो, मी लिहून ठेवलं आहे, बघतो आणि सांगतो तुम्हाला नक्की काय कसं आहे. आणि माळवीपासून तर मी तुम्हाला सांगितलंच, माळवी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मला गाडी भेटलेली नाही, मी चालत चालू आहे. आता 5 मिनिटाचा रस्ता उरला आहे आणि मी पोहोचेलच आता. सो आता मी बेसपर्यंत पोचलेलो आहे. इथून 2 रस्ते जात आहेत, दिसत असतील तुम्हाला, एक इकडून आहे, एक इकडून आहे. तर आपल्या लेफ्ट साईडच्या रस्त्याने जायचं आहे आणि लेफ्ट साईडच्या रस्त्यानंतर मग तिथे बोर्ड दिले, तिथून मग जायचं आहे. मलाही माहीत नव्हतं, मी ते लोकल लाईट्सला विचारलं आहे. तुम्ही पण लोकल लाईट्सला विचारूनच चला पुढे, नाहीतर मग हरवायची शक्यता आहे. सो तेच करा. हा बघा, हा इथला एरिया आहे. मोस्ट ऑफ दुकान तर बंदच आहेत. एक ते दुकान चालू आहे जे माझ्या मागे, मी तिथेच विचारलं, आणि बाकीचं सगळं तर बंदच आहे. 8:30 वाजलेत, 8:30 पावणे 9 वाजलेत. सो चला जाऊया आपण पुढे. सगळे तर बंदच दिसतात मला. सो चला, या रस्त्याने आता आपण कंटिन्यू करूया. सो आपण आता त्या रस्त्यावर कंटिन्यू करतोय पुढे. चला, आणि इथेच तो बोर्ड दिलेला आहे वाटतं, विसापूर असा. हे बघा, क्लिअर तर दिसत नाही आहे, पण दिसतंय की विसापूर फोर्ट, विसापूर गडाकडे हा रस्ता जातोय. आणि तुम्ही बघू शकता की मोडका रस्ता आहे. तर आपण कंटिन्यू करतोय त्या मोडक्या रस्त्यावर. आणि चला, एकटाच आहे मी, अजूनपर्यंत मला कोण भेटला नाही आहे की या रस्त्यावर. ती मगाची जी गाडी होती वाटतं ती लोहगडाकडे गेली आणि आपण जातोय विसापूरकडे. आणि जसं तुम्ही बघू शकता सगळीकडे जंगल जंगल आहे. हे माझ्या सारीकडे जंगल जंगल आहे.
आणि एक कुत्रा भेटला मला हाय. आणि आता मी चाललोय परत पुढे. सो चला चलो चलो. आत्ता खरी आपली ट्रेक चालू झालेली आहे. अरे मित्रा तू पण येतो का माझ्याबरोबर? जा ना, चावू बिवू नकोस फक्त, नाहीतर वांदे करशील माझे. आणि हा असा रस्ता आहे, खूपच मोडकळीला आलेला रस्ता आहे हा. हे बघा, बघता ही पायवाट कंटिन्यू करा आणि मग पुढे आहेच आपली मंजिल. आपली मंजिल. You have arrived. बघा. आणि आपल्या गुगल मॅपने आपल्याला सांगितलं तुम्ही पोहोचलेत बेसपर्यंत. आणि आपण चाललोय. हे बघा एवढं मोठं मोठं. मी चाललोच आहे. एकटा असल्यामुळे कदाचित दम लागेल, कारण की जर आपण बोलत बोलत मित्रांबरोबर गेलो तर काही वाटत नाही. पण आता एकटा असल्यामुळे तुमच्याबरोबर बोलतोय मी. आणि पहिली व्हिडिओ माझी, पहिली सोलो ट्रेक आणि पहिली यूट्यूब व्हिडिओ. सो एक्सपिरियन्स नाही मला व्हिडिओ बनवायचा, तर स्पेशल यूट्यूबसाठी तुमच्यासाठी प्रयत्न करतो मी. चला तर मी पुढे कंटिन्यू करतो. हो, व्हिडिओ थोडी बंद करतोय.